प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आपण संदेशाच्या आधी प्रार्थना करू. हे माझ्या बापा, आजचा हा दिवस दाखवला, संदेश सांगण्यास तू शक्य केलं. ऐकणारे प्रत्येक जण त्यांना तू ऐकण्यास शक्य केलं, त्याबद्दल तुझे उपकार मानतो. तुझ्याकडे आग्रहाने प्रार्थना करतो बापा, की वचन सांगत असताना तुझा आत्मा माझ्यावर होत. बोलणारी मी नसून बोलणारा तू आईस, अशी तुझ्याकडे मी विनंती करते. ऐकणाऱ्या प्रत्येकावर तो भरभरून आशीर्वाद पाठव आणि वचन आम्ही प्रत्येकाने ग्रहण करून त्याप्रमाणे उक्तीकृती करावी. असं उक्तीकृती करणारे, जीवनामध्ये फळ देणारे तो आम्हाला कर. जसं पास्टर मदन मोहन भक्तुल बाबा आणि मी तुझं वचन सांगताना जसा तू तुझी उपस्थिती दाखवायचा, तुझा आत्मा आमच्यावर ओतायचा, त्याचप्रमाणे मी मागते बापा, तुझी उपस्थिती तू आम्हा प्रत्येकावर तू दाखव. सांगणारी मी, ऐकणारे सर्वजण, आणि तुझा आत्मा प्रत्येकावर होता, अशी तुझ्याकडे आग्रहाने प्रार्थना आणि विनंती करतो. आणि आज जे मी वचनातून सांगणार आहे, आम्ही वचनातून शिकणार आहोत, त्याप्रमाणे तुझं वचन न धिक्कारण्यास आम्हाला साह्य आणि मदत कर. लक्षपूर्वक सांगण्यास, ऐकण्यास प्रत्येकाला मदत कर. सर्वांना मी तुझ्या हातामध्ये सुपूर्त करते बापा, आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते, म्हणून तू ऐक. आमेन. परत एकदा सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजच्या वचनाचं शीर्षक आहे की परमेश्वराचं वचन, देवाचं वचन धिक्कारू नका. डोंट डिस्पाइज द वर्ड ऑफ गॉड. आणि आजचं वचन आपण लक्षपूर्वक ऐकूया. फार चांगलं वचन आहे आणि वचन आपण सोबत काढायचा प्रयत्न करूया. बायबल घेऊनच बसूया. आणि आजचं वचन ऐकण्यास इम्पॉर्टंट आहे. वचन ऐकण्यास मजाही येईल. डोळे उघडणारं नक्कीच असं हे वचन ठरणार आहे. आता जसं सांगितलं की देवाचं वचन आपण धिक्कारायचं नाहीये. डोंट डिस्पाइज द वर्ड ऑफ गॉड. असं का करायचं आपल्याला? परमेश्वराने तर आपल्याला इच्छा दिलेली आहे. तुम्हाला ऐकलं तर हा फायदा आहे, नाही ऐकलं तर हे नुकसान आहे. तरी देखील आपल्याला परमेश्वराने तर फ्री विल दिलेली आहे, आपल्या इच्छेवर सोडलेलं आहे. मग परमेश्वराचं वचन आपण का धिक्कारायचं नाहीये, का ऐकायचं आहे, हे आपण आज वचनातून सांगूया आणि ऐकूया. तर मग परमेश्वराचं वचन का बरं धिक्कारायचं नाही? मी इंट्रोडक्शन आपल्याला देते. परिचय आपण पाहूया. थोडक्यात परिचय पाहूया वचनच काढूया आपण. आपले बायबल आपण उघडा. नीतिसूत्रे ह्याचा 13वा अध्याय आणि 13वं वचन मी वाचते आणि आपण देखील काढून सोबत वाचलं तर फार चांगलं. नीतिसूत्रे 13 आणि 13. वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणितो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफळ मिळते. किती सुंदर असं वचन हे आहे. नीतिसूत्रे 13 आणि 13. बरेच लोक, पुष्कळ लोक आज बंधनात आहेत. का? कारण त्यांनी परमेश्वराचं वचन धिक्कारलेलं आहे. त्याचप्रमाणे पुष्कळशे लोक मनुष्याचे चाकर, मनुष्याचे दास झालेले आहेत. असं का झालं? कारण त्यांनी परमेश्वराचं वचन धिक्कारलेलं आहे. ते ऐकलेलं नाही, त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. आणि जर आपणही त्यापैकी आहोत तर आपण काय केलं पाहिजे मग? तर आपण काय केलं पाहिजे? उत्तर असं आहे, आपण परमेश्वराकडे गेलं पाहिजे, त्याच्या संगती करार केला पाहिजे. काय हा करार आहे? की परमेश्वरा, बापा, त्याला सांगायचं आहे, बापा, आम्ही तुझं वचन आता धिक्कारणार नाही, तर आम्ही तुझ्या वचनाची आज्ञा पालन करू. आणि हा करार आपण सातत्याने पाळला पाहिजे. आजच्या संदेशामध्ये आपण लिस्ट बघणार आहोत काही गोष्टींची, जे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं आणि ते आपण धिक्कारू नये. तर तर नंबर 1, अशी कोणती गोष्ट आहे जे परमेश्वराचं वचन सांगतं आणि त्याला आपण धिक्कारू नये? नंबर 1, पाप करू नका. सिन नो मोर. परत एकदा रिपीट करते, सिन नो मोर. पाप करू नका. वचन वाचूया आपण.
योहान कृच्छिबवर्तमान 15वा योहान क्षमा करा योहान कृच्छिबवर्तमान 5वा अध्याय 14व वचन. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठून म्हटले, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. योहान कृच्छिबवर्तमान 5वा अध्याय 14व वचन. तर आपण वचनामध्ये पाहिलं आहे, प्रभू येशूच्या मुखातून निघालेले वचनच शब्दच आपण ऐकलेले आहेत. देवाचं वचन काय सांगतं आपल्याला, की आपण पाप करायचं नाहीये, आणि जर आपण पाप केलं तर आपलं फार पूर्वीपेक्षाही जास्त वाईट होईल, अधिक वाईट होईल, असे शब्द त्यामध्ये आहेत. आता वाईट होईल, वाईट होणं, वाईट म्हणजे काय? आता वाईट म्हणजे आपल्या संगती आधी ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच गोष्टी, त्याची तीव्रता जास्त असू शकते. किंवा मग वाईट गोष्टी आपण असं म्हणू शकतो की आपल्याला ॲफ्लिक्शन्स, दुःख होऊ शकतं अधिक प्रमाणामध्ये. पेन म्हणजे वेदना होऊ शकतात. डेथ, मरण, सिकनेस, आजार, आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक वाईट होऊ शकतात. तर आपल्याला माझ्याकडून एक विनंती आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराचं वचन, देवाचं वचन आपण धिक्कारू नका. तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि तो जो वचन जे सांगतं, परमेश्वर जे सांगतो ते आपण करा. पाप करू नका, आणि पाप न केल्याने परमेश्वर नक्कीच आपल्याला त्याचं प्रतिफळ, तर रिवॉर्ड आपल्याला नक्कीच देईल प्रभू येशूच्या नावामध्ये. नंबर 2, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचं वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 2, स्टडी द वर्ड ऑफ गॉड डेली, म्हणजे परमेश्वराच्या वचनाचा दररोज आपण अभ्यास केला पाहिजे. आपण वचनच वाचूया. यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल. यहोशुवा 1:8. किती सुंदर वचन आहे. आणि वरच्या वचनाप्रमाणे जर आपण दररोज शास्त्र अभ्यास केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण जर आपण अभ्यास केला वचनाचा, शास्त्र अभ्यास केला, बायबल दररोज वाचलं, तर आपल्याला ह्या यहोशुवा 1:8 प्रमाणे यशप्राप्ती घडते. आणि म्हणून परमेश्वराला आपण सांगूया, बापा, मी तुझ्या वचनाचे मनन चिंतन करण्यास तयार आहे. आता तू मला यशस्वी कर. अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया, अभिवचन त्याला देऊया. आणि ह्या सर्व गोष्टी आपण, म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे परमेश्वराचा वचनाचा दररोज आपण अभ्यास नक्की आणि नक्की करूया. नंबर 3, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचं वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 3, डोंट पुट युअर ट्रस्ट इन अ मॅन. मनुष्यावर भरोसा, भिस्त टाकू नका, भरोसा ठेवू नका. वचनच बघूया आपण. यिर्मया 17:5. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मानवाला आपला बाहू करीतो, तो मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो शापित आहे. यिर्मया 17:5. तर परमेश्वराचं वचन आपल्याला चेतावणी देतं की मनुष्यावर भिस्त आपण ठेवली नाही पाहिजे. बऱ्याच लोकांनी, म्हणजे इथे बरेच लोक, मानव, ह्यांनी आपल्याला अभिवचन दिले असतील आणि आपल्याला निराश केला असेल, अभिवचन पूर्ण केले नसतील, किंवा पळ काढला असेल. काही गोष्टी, बरेच काही कारण त्यामागे असतील. पण जो परमेश्वर आहे तो आपल्याला कधीच डिसअपॉइंट करणार नाही, कधीच तो निराश आपल्याला करणार नाही.
तो अभिवचन पूर्ण करणारा असा परमेश्वर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय करतो, परमेश्वराचे अभिवचनांनाच धरून ठेवतो. पण बरेचसे परमेश्वराचे जे अभिवचन आहेत ते कंडिशनल आहेत. त्याच्या मागे कंडिशन आहे. जर आणि तरचे अभिवचन परमेश्वराचे आहेत. का? असं का? कारण आपल्याला परमेश्वराच्या स्टँडर्ड पर्यंत पोहोचायचं आहे. त्याचे काही नियम आहेत, त्याचे स्टँडर्ड्स आहेत आणि त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि जर आपण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे करू तर आपल्याला त्याचे अभिवचन पुरेपूर 100% त्याचा आनंद आपल्याला मिळतो. आपण त्याचा आनंद लुटू शकतो. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, नोट डाऊन करायची आहे. बरेच जण म्हणतात परमेश्वराने त्याच्या वचनाप्रमाणे अभिवचनाप्रमाणे काही केलंच नाही, आम्हाला असं वचन आलं, मग तसं परमेश्वर बोलला, पण काही झालंच नाही, केलंच नाही आणि विश्वासाने मागे फिरतात. तर त्याचं कारण हेच आहे की परमेश्वराचे अभिवचन कंडिशनल आहेत. जर आणि तर त्यामध्ये येतं. ही गोष्ट समजायला पाहिजे विश्वासणाऱ्या लोकांनी आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. तर आज हे वचन म्हणजे कोणतं? यिर्मया 17:5. हे वचन जे ऐकणारे आहेत त्यापैकी बऱ्याच जणांना मनुष्याकडून दगा मिळाला असेल, पण जर वचनाप्रमाणे आपण परमेश्वरावर भिस्त ठेवली तर तो आपल्याला कधीच दगा देणार नाही. तो आपली मदत करेल. आपल्या आपल्या आणि आपल्यावर हसणाऱ्यांचे तोंड तो नक्कीच आणि नक्कीच बंद करेल. नंबर 4, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचे वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये? नंबर 4, बिवेअर ऑफ फेक प्रॉफिट्स, म्हणजे जे खोटे संदेष्टे आहेत त्यांच्यापासून सावध असावे. वचनच बघूया आपण. मत्तई कृत वर्तमान 7वा अध्याय आणि 15वं वचन. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा, ते मेंढरांच्या वेशाने तुम्हाकडे येतात, तरी अंतरी क्रूर लांडगेच आहेत. मत्तई 7 आणि 15. कृपया परमेश्वराचे वचन धिक्कारू नका, तर खोट्या संदेष्ट्यांपासून सावध असा. पुष्कळ असे लोक आहेत जे संदेष्ट्यांकडे जातात, पास्टर्स यांच्याकडे जातात आणि काही जे देवाचे सेवक आहेत त्यांच्याकडे जातात. त्यांच्याकडे जावंसं वाटतं. त्यांच्याकडून काही ऐकायचं असतं, भविष्य ऐकायचं असतं, भविष्यवाणी करून घ्यायची असती, प्रार्थना करून घ्यायच्या असतात आणि प्रार्थनेच्या विनंती सांगायच्या असतात. असे बरेच लोक आहेत. त्यांना ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात संदेष्ट्यांकडून, पाळक साहेबांकडून, पण परमेश्वराचं वचन काय सांगतं हे ऐकण्याची त्यांची इच्छाच नसते. फक्त ह्याच गोष्टी ऐकून ते तिथेच बसतात. तसेच पुष्कळ असे लोक आहेत ज्यांना भविष्यवाणी ऐकण्याची या सर्व लोकांकडून इच्छा असते आणि मग भविष्यवाणी ते ऐकूनही घेतात, पण योग्य कृती योग्य वेळेस करायची त्यांची इच्छाच नसते आणि ते करत पण नाहीत. त्याचप्रमाणे जर आपण त्यामध्ये आहोत तर आपण सावध होऊन जावं, स्वतःही सावध व्हावं आणि खोट्या संदेष्ट्यांपासूनही स्वतःला बाहेर दूर जावं, त्या खोट्या संदेष्ट्यांपासून. तर आपण खोट्या संदेष्ट्यांपासून सावध असावे आणि योग्य वेळेस योग्य कृती करावी. हे नक्की आपण करूया, इम्पॉर्टंट आहे. नंबर 5, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचं वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये? नंबर 5, हंबल युअरसेल्फ लाईक अ किड, लहान मुलाप्रमाणे नम्र असावे. वचनच वाचूया आपण. नीतिसूत्रे याचं पुस्तक 22वा अध्याय आणि 4थं वचन. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन ही होत.
किती सुंदर वचन आहे. किती मोठे पारितोषिक आहेत. फक्त 2 गोष्टी केल्यामुळेच. काय केल्यामुळे? एकतर लहान लेकराप्रमाणे, लहान मुलाप्रमाणे नम्रता धारण केल्याप्रमाणे आणि परमेश्वराचे भय बाळगल्याप्रमाणे. आणि म्हणून परमेश्वराचे वचन आपण धिक्कारू नका, तर लहान लेकराप्रमाणे नम्र होऊया आणि तो आपल्याला काय बक्षिसामध्ये देतोय? वचनच आपण वाचलेलं आहे. धन, सन्मान आणि जीवन. किती सुंदर आणि किती मोठी मोठी बक्षिसे आहेत. आणि हे आपण नक्की नक्की आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणूया आणि करूया. नंबर 6. अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचे वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 6. रिब्यूक सॅटन अँड सबमिट युअरसेल्फ टू गॉड. म्हणजे सैतानाला फटकारा आणि परमेश्वराला समर्पित असे व्हा. वचनच वाचू, वचनाचा आधार आपण घेऊया. याकोबाचे पत्र 4:7. याकोब 4:7 वाचते मी. यास्तव देवाच्या अधीन व्हा, सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. किती पॉवरफुल असं हे वचन आहे. परमेश्वराने आपल्याला सावध केले आहे की आपण त्याला संपूर्णपणे अधीन व्हावी. आणि असं केल्याने काय होईल? सैतानाला आपण फटकारू शकतो. आणि म्हणून आपण सैतानाला, परमेश्वराला स्वाधीन झाल्यानंतर सैतानाला फटकारावे. आधीच सैतानाला फटकारायचं नाही आपल्याला. आधी परमेश्वर देवाला स्वाधीन व्हायचं आहे, प्रभू येशूला समर्पित व्हायचं आहे आणि मग सैतानाला आपल्याला फटकारायचं आहे. चला तर मग सैतानाला आडवे होऊन त्याला आपण पळवूया. हालेलुया. नंबर 7. अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचे वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 7. इट इज नॉट गुड टू बी अलोन, यू नीड हेल्पमेट. म्हणजे एकटे राहणे चांगले नव्हे, तर आपल्याला सहकारी लागतो. वचनच मी वाचते. आपण जाऊया बायबलच्या एकदम सुरुवातीला, उत्पत्तीच्या पुस्तकाकडे. काढूया उत्पत्ती 2:18. मग परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याला अनुरूपचा सहकारी मी निर्माण करीन. उत्पत्ती 2:18. उत्पत्ती 2:18. या वचनाप्रमाणे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की परमेश्वराला ऑलरेडीच माहिती होतं की आपण एकटे असणे हे बरे नाही, आणि म्हणून आपल्याला सहकारी पाहिजे असतो. आणि हे देवाला ऑलरेडीच माहिती होतं. जे आपल्या मंडळीमध्ये, ह्या ग्रुपमध्ये आणि त्याचसोबत संदेश जे ऐकत आहेत, त्या सर्व युवकांसाठी मी सांगते की तुम्ही जे लग्नयोग्य मुले आणि मुली आहात, त्यांनी प्रार्थना करावी. आपल्या लग्नासाठी प्रार्थना करावी दररोज. आणि तुमचा जो सहकारी आहे, तुमचा मुलांसाठी मुलगी, मुलींसाठी मुले, हे जे तुमचे सहकारी आहेत, ते धावत पळत तुमच्याकडे लग्न करण्यासाठी धावत पळत येतील. नंबर 8. अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचे वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 8. बिल्ड युअरसेल्फ. म्हणजे स्वतःची बांधणी आपण करावी किंवा स्वतःची रचना आपण करावी. बरोबर वचन वाचणार आहोत आपण. यहुदाचे पत्र 1 आणि 20. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून, वचन इथे संपतं माझ्या संदर्भाचं, पण इथे अर्धवट असं आहे. आपण 21वे वचन नक्कीच वाचूया. तर वचन मी वाचते. परत एकदा मी वचन वाचते. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र
आत्म्यामध्ये प्रार्थना करून. परमेश्वराचे वचन धिक्कारू नका, तर स्वतःची परमपवित्र विश्वासावर रचना करा, बांधणी करा आणि नेहमी आत्म्यामध्ये प्रार्थना करा. आपण आत्म्यामध्ये प्रार्थना करणं किती इम्पॉर्टंट आहे ह्या वचनावरून आपल्याला कळतं. नंबर 9. अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचे वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 9. बी वाईज, विन सोल्स ऑलवेज. म्हणजेच समजदार आणि शहाणे व्हा, नेहमी आत्मे जिंका. समजदार आणि शहाणे व्हा, नेहमी आत्मे जिंका. परत एकदा वचनाचा आपण आधार घेऊया, संदर्भातलं वचन काढूया. दानिएलाचं पुस्तक 12:3. जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. किती अद्भुत असं वचन हे आहे. आणि ह्या वचनाप्रमाणे आपण काय करायचं आहे? यस, नक्कीच परमेश्वराचं वचन धिक्कारायचं नाहीये, तर आपल्याला जायचं आहे ख्रिस्तासाठी, प्रभू येशूसाठी, त्याच्या राज्यासाठी आपल्याला आत्मे जिंकायचे आहेत. त्यांना शुभवर्तमान सांगायचं आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. वचनामध्ये त्यांना वाढवायचं आहे, बळकट करायचं आहे. आणि मग असं केल्याने काय होईल? वचनच काय ऐकलं आपण दानिएल 12:3 मध्ये? असं केल्यानंतर परमेश्वर आपल्याला ताऱ्याप्रमाणे चमकवेल. आपण बघतो की कित्येक देवाचे सेवक आहेत, ते देवाघरी गेले, परमेश्वराकडे गेले, निद्रा पावले, सुखलोकात ते आज आहेत. पण त्यांचं नाव आजही आहे, आजही झळकतं, आजही चमकतं आणि त्यांच्या शिक्षणावर आपण आपलं जीवन जगत असतो. मी जर माझ्या बाबांबद्दल बोलायचं असेल, पास्टर मदन मोहन एबिनेझर भक्तुल यांच्याबद्दल, तर ते माझे बायोलॉजिकल फादर, वडील नसून ते माझे आध्यात्मिक वडीलही होते, स्पिरिच्युअल फादरही होते. आणि मी बऱ्याच वर्षापासून त्यांच्या शिक्षणावरच चालत आहे. आणि आज जेव्हा ते परमेश्वराकडे आहेत, अब्राहमाच्या कुशीत आहेत, त्यांनी शिकवलेल्या सर्व गोष्टी माझ्या मनामध्ये अशा अनशेकेबल आहेत, फार पक्क्या आहेत. पक्क फाउंडेशन, ती नीव माझी पक्की झालेली आहे आणि त्यांनी शिकवलेल्या वचनावरच मी चालत आहे. म्हणजे त्यांनी काय केलं ते माझ्या मनामध्ये ताऱ्यासारखे चमकत आहेत. आणि आपल्याही जीवनामध्ये बरेच असे लोक असतील जे आपले आध्यात्मिक आईवडील असतील आणि आज ते त्यांच्या शिकवणीवर आज आपण जगत आहोत. म्हणजे परमेश्वर त्या लोकांना ताऱ्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये तो वापरत आहे आणि किती मोठी अशी अद्भुत गोष्ट आहे. आणि हेच कार्य आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. इतरांच्या जीवनामध्ये आपल्याला वचन न्यायचं आहे आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ताऱ्यासारखा तो आपल्याला चमकवेल. पुढच्या लिस्टमधल्या एका गोष्टीकडे जाऊया. परमेश्वराच्या वचनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी आपण धिक्कारू नये? तर नंबर 10, सीक ye first the kingdom of God and his righteousness. म्हणजे परमेश्वराचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करावी. संदर्भातलं वचन काढूया आणि वाचूया. मत्तई 6:33. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. किती सुंदर वचन आणि पॉवरफुल वचन आहे. सर्वच ह्यामध्ये आलं. जर आपण परमेश्वराचं
राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट केली, तर सर्व गोष्टी ज्या आपल्याला अभिवचनामध्ये परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये सांगितलेल्या आहेत, भौतिक गोष्टी, जगिक ज्या वचनाच्या रिलेटेड ज्या जगिक गोष्टी आहेत, सर्वच जगिक गोष्टी नाही, त्या गोष्टी आणि सर्व चांगल्या गोष्टी त्या आपल्याला ऑटोमॅटिकच मिळून जातील. म्हणून परमेश्वराचे वचन धिक्कारू नका. तर तर आपण काय करूया, आपलं लक्ष विचलित न होऊ देता, नक्कीच आपण जगिक गोष्टीकडे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं, ह्या गोष्टीकडे जाऊ शकतं लक्ष, त्या गोष्टीकडे जाऊ शकतं लक्ष. तसं न होऊ देता, म्हणजेच आपलं लक्ष विचलित न होऊ देता आपण त्याच्या राज्याची आणि त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करूया. मग इतर सर्व गोष्टी तो आपल्याला देईल. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, गोष्टी देईल म्हणजे त्याने आपल्याला गोष्टी दिल्या तर आपण तिथेच बसायचं नाहीये, त्याचा गर्व बाळगायचा नाहीये, तर शेवटपर्यंत आपल्याला त्याच्या राज्याची आणि धार्मिकतेमध्ये राहायची खटपट करायची आहे. आपल्याला त्यामध्ये टिकून राहायचं आहे. आपल्याला मध्येच सोडून द्यायचं नाहीये किंवा मध्येच आपल्याला क्विट करायचं नाहीये, आउट व्हायचं नाहीये. नंबर 11, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचं वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 11, युअर टेस्टिमनी शाल नॉट बी प्रोलॉंग एनीमोर. म्हणजेच काय, आपली साक्ष निर्माण व्हायला आता विलंब लागणार नाही. बरोबर ऐकलं आपण. वचनाचा आधार संदर्भातलं वचन आपण घेतलेलं आहे, यहेजकेलाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 28वं वचन वाचते मी. प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. यहेजकेल 12:28. किती आश्चर्य करणारे हे वचन आहे, किती आश्चर्यकारक वचन आहे. परमेश्वराच्या वचनाचा म्हणून आपण धिक्कार करायचा नाहीये, तर पूर्ण विश्वास आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याने आपल्याला दिलेल्या अभिवचनावर ठेवायचा आहे, की आता हे जे अभिवचन आहेत परमेश्वराने सांगितलेले हे पूर्ण होतील, त्याला विलंब लागणार नाही, असा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. त्याच्या वचनाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. वचनाप्रमाणे आचरण करायचं आहे. जसं आधीच आपण सुरुवातीला ऐकलं, परमेश्वराची अभिवचन कंडिशनल आहेत, जर आणि तर. आणि जर आपण असं केलं तर आपल्यासोबत भलं होईल, भलंच होईल, चांगलंच होईल आपल्यासोबत. आणि आपली जी साक्ष आहे ती पूर्ण होण्यास, पटकन होण्यास, पटापट होण्यास विलंब लागणार नाही आणि पुष्कळ अशा साक्षी आपल्या जीवनामध्ये भरून जातील. आपण चालती बोलती साक्ष परमेश्वरासाठी होऊ, त्याची स्तुती आपण करू. नंबर 12, अशी कोणती गोष्ट आहे जे देवाचं वचन सांगते त्याला आपण धिक्कारू नये. नंबर 12, यू हॅव सफर्ड इनफ, गॉड विल सेटल यू. म्हणजेच काय, आपण बरेच दुःख सोसले आहेत आता आणि परमेश्वर आपल्याला सेटल करतील. आता बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये, किंबहुना सर्वांच्याच जीवनामध्ये दुःख असतात आणि ते परमेश्वराने दुःख पाहिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, आता बस झालं, आता मी तुला बाळा, माझ्या लेकरा, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला सेटल करेन. संदर्भ आपण घेतलेला आहे, वचनाचा संदर्भ 1 पेत्र 5:10. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करील. तर मग परमेश्वराचे वचन आपल्याला धिक्कारायचं नाहीये, तर
वाचलेल्या वचनाप्रमाणे आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. काय विश्वास ठेवायचा आहे? की आता दुःख थोड्या वेळ आपण सोसल्यावर जे दुःख आपल्या जीवनामध्ये चालू आहे, ते दुःख ताबडतोब तर संपणार नाही, पण ते नक्कीच संपेल. म्हणजे आपल्याला ते दुःख थोड्या वेळच सोसायचं आहे आणि ते दुःख सोसल्यावर परमेश्वर देव आपल्याला पूर्ण करेल. पूर्ण म्हणजे इथे परफेक्ट करेल, कंप्लीट करेल, परफेक्ट तो आपल्याला करेल. तो आपल्याला दृढ आणि सबळ करेल. किती सुंदर अशी वचनं आहेत आणि किती अद्भुत अशी वचनं आहेत. तर मग आपण ह्या आज टोटल 12 गोष्टी पाहिल्या आणि त्यावरून आपण शिकलो की आपल्याला परमेश्वराचं वचन का धिक्कारायचं नाहीये. आशा करते आपल्याला संदेश आवडला असेल आणि परमेश्वर ऐकणाऱ्या सर्वांवर, त्याचसोबत कृती करणाऱ्या प्रत्येकावर खूप खूप आशीर्वाद पाठवो. धन्यवाद.